घरात काहीतरी खूप गंभीर घडतंय जे आपल्यापर्यंत पोहोचवलं जात नाहीये. ठीक आहे ना, पोचवलं जात नाही तर चांगलं आहे ना. असे लोक त्यांच्या झमेल्यात पडायचं, आपण प्रॉब्लेम मध्ये येणार. सेफ आहोत आपण, ओके. अरे पण खजिन्याचं काय? डॅड, हे तुम्हाला खजिना महत्वाचा आहे की स्वतःचा जीव महत्वाचा आहे? दोन्ही. आत्ता काय आहे तुमच्याकडे? जीव आहे ना, मग तो वाचवा. उगाच जास्त प्रॉब्लेम क्रिएट करू नका स्वतःसाठी. ह्यांच्यामध्ये पडायचं आपण आणि आपण प्रॉब्लेम मध्ये यायचो. काही नाही, काही गरज नाही. आपण सेफ राहूया आणि परफेक्ट टाइम मिळाला ना कल्टी मारूया इकडनं. हे अजित, पुन्हा जर पळायचं नाव काढलंस ना तर सगळ्यात आधी तुला या घरातून हाकलून टाकेन. तू मी तसं नाही म्हणत आहे. मी फक्त नो, यू लिसन टू मी. तुझ्याशी लग्न मी हा फालतू संसार थाटायला केला नाहीये, कळलं? या एका खोलीत 4 लोकांनी राहायचं, जे मिळतं त्याच्यामध्ये समाधानी राहायचं, ही फालतू फिलॉसॉफी तुमची असेल, माझी नाहीये. माया नाही, तुम्ही ऐकून घ्या. मला ना आता बस झालंय हे एका खोलीत असं घाबरून राहायचं. हे माझ्याने नाही होणार आहे. माझी गोल्स, माझी स्वप्न खूप मोठी आहेत, कळलं? खूप मोठी. त्यामुळे या घरात सध्या जे काही सुरू आहे ते खूप डेंजरस आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जात नाहीये. त्यामुळे जर सत्याचा शोध घ्यायचा असेल तर रिस्क घ्यावी लागेल. वेळ आली तर जीव धोक्यात घालावा लागेल आणि या सगळ्यासाठी मी रेडी आहे. तुमची तयारी नसेल तर मला असं सांगा, आणि नसेल तयारी तर आपण सोबत काम करायचं नाही. माझे गोल्स अचीव करायला मी एकटी पुरेशी आहे आणि मला नाही झोपायचंय हे असं चाळीतल्या लोकांसारखं एका खोलीत. बस झालं हे. तुम्ही राहा इथे, मी तुमच्या रूम मध्ये जाऊन झोपते. अगं फालतू. वेदा, 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 वेदा बाळा, बघ ना तुझी आई आली आहे. ए वेदा बाळा, ए वेदा, वेदा बघ ना आई आली आहे तुझी. वेदा बघ ना. वेदा, वेदा उठ. मीरा, ते तुमच्या डॉक्टर म्हणतात ना की सॉरी, आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्ही पेशंटला वाचवूच शकलो नाही. तसंच माझंही झालंय. तू खूप उशीर केलास मीरा. मी खूप वाट पाहिली. माझ्या संयमाचा अंत झाला म्हणून मी वेदाला स्वतःपासूनच वाचवू शकले नाही. सॉरी वेदा, बाबा काही कळलं का? मीराला काही झालेलं नाहीये. सुखरूप आहे ती. पण बाबा मीरा कुठे आहे? मीरा मंजिरी तिला कुठे घेऊन गेली आहे? नाही, ते काही कळत नाहीये. कारण ते जिथे गेले तिथे प्रबळ मायाजाल उभारलेलं आहे. माझी अंतर्दृष्टी तिथपर्यंत पोचूच शकत नाहीये. बाबा, मी सुद्धा तिकडे जाण्याचा प्रयत्न केला पण माझ्यासाठी ते शक्य नाहीये. बाबा, मीराला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. कारण
मीच तिला मंजिरीची ही अट मान्य करायला सांगितलंय. आणि बाबा वेदा, तुम्हाला वेदाबद्दल काहीच कळत नाहीये का? प्लीज बघा ना. नाही म्हणजे निदान ती सेफ तरी आहे का? तिला काही तुम्ही काळजी करू नका. तिला नाही काही होणार. सगळं व्यवस्थित होईल. आय होप सो. कारण वेदा आणि मीराला काही झालं ना तर मंजिरी, मी जिवंत नाही सोडणार तुला. का जीव घेतलास रे त्याचा? बोल बोल. मीरा, नको करूस हे सगळं, नको रक्त आटवूस तुझं. मी मरणार नाहीये या सगळ्यांनी. बघ मीरा, थांबव हे सगळं. मुळात मी मनुष्यच नाहीये, मला काही होणार नाहीये. माझा अंत कधीच होणार नाहीये. अगं तुम्हीच म्हणता ना की नियतीने कसली तरी रचना करून ठेवलीये, मग त्या नियतीवरती तरी विश्वास ठेव. मी तुझ्या अट मान्य करायला तयार झाले होते ना, मान्य केल्या होत्या ना तुझ्या अटी. मग का मारलास माझ्या वेदाला? बोल. सोड. मला कळतंय मीरा, वेदा गेल्याने तुला किती त्रास होतोय ते. हे सगळं तुझ्यासाठी किती त्रासदायक आहे मला हे सगळं कळतंय. पण तूच सांग, मी तरी काय करू? तू अंत पाहिलास माझा, आणि तुला माहिती होतं की हे कधी ना कधी घडणार आहे. माहिती होतं ना? माझ्यासाठी माझी अट आहे. अटी मान्य करत होते ना मी तुझ्या. सगळ्या अटी मान्य केल्या होत्या ना. मग का केलं असं? बोल, का केलं असं? आई, वेदा, वेदा, आई. तुमचा हा क्षणभराचा आनंद साजरा करून घ्या, पण लक्षात ठेवा, खेळ अजून संपलेला नाही.